हॅलो फ्रेंड्स, आज आपण शेवभाजी बनवणार आहोत. त्यासाठी कढई घ्यायची, त्यात खोबरं टाकायचं, ते बिना तेलाचं भाजून घ्यायचं. त्यात दालचिनी, लवंग, मिरे, धने, जिरे हे सगळं छान भाजून घ्यायचं. हे भाजून झालं की हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट पहिले बारीक करून घ्यायची. भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण हे सगळं पहिले बाजूला काढून घ्यायचं. नंतर कढई ठेवायची, त्यात कांदा टाकायचा. तो परतला की मिरची, कोथिंबीर टाकायची, टोमॅटो टाकायचे. हे छान परतले की मिक्सरला बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं. जिरे मोहरी छान तडतडले की मग कढीपत्ता टाकायचा. नंतर आपण धने खोबऱ्याचा बारीक केलेला मसाला होता तो टाकायचा. अद्रक लसूण पेस्ट टाकायची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. हळद टाकायची. लाल तिखट टाकायचं. धने पावडर टाकायची. थोडासा अंबारी मसाला टाकायचा. ते छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आणि छान तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं. मसाल्याला तेल सुटलं की मग त्यात मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकायची कांदा टोमॅटोची. ते छान मिक्स करून घ्यायचं. परत थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गरम पाणी टाकून द्यायचं. गरम पाण्याने तरी छान येते. त्याला छान उकळी आली की त्यामध्ये शेव टाकायची आणि छान 5 मिनिट फक्त कमी गॅसवर छान भाजी ठेवून द्यायची. थोडंसं मीठ पेस्टमध्ये होतं, थोडंसं भाजीत टाकायचं चवीनुसार आणि भाजी झाल्यावर वरतून कापलेली कोथिंबीर टाकू शकता. तयार आहे आपली शेवभाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.